100. राज्यातील रखडलेल्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषदा, पंचायत समिती आणि नगरपंचायतींच्या निवडणुकांसाठी 4 आठवड्यात प्रक्रिया सुरू करण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार राज्य निवडणूक आयोगानं तशी पावलं टाकली आहेत. प्रभाग रचनेसाठी राज्य सरकारला सूचना करण्यात आली आहे. राज्य सरकारकडून प्रभाग रचनेची माहिती निवडणूक आयोगाकडे प्राप्त झाल्यानंतर आरक्षण आणि मतदार याद्या अंतिम करण्याची पुढील प्रक्रिया सुरू केली जाईल. भुसावळ इथे आयोजित बॉक्स क्रिकेट स्पर्धेचा केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे आणि वस्त्रोद्योग मंत्री संजय सावकार यांच्या हस्ते शुभारंभ झाला. या क्रिकेट स्पर्धेत सहभागी संघातील खेळाडूंची रक्षा खडसे आणि संजय सावकार यांनी संवाद साधत मार्गदर्शन केलं. स्वतः रक्षा खडसे आणि संजय सावकार यांनी बॅटिंग करून या क्रिकेट स्पर्धेचा शुभारंभ केला. भरत गोगावले हे जिंदादिल व्यक्तिमत्व आहे, जिंदगी जिंदादिली का नाम है, असं कर्जतचे शिवसेना आमदार महेंद्र थोरवे यांनी म्हटलं. तटकरे जैसा मुर्दा दिल क्या खाक जिया करता है, असं देखील महेंद्र थोरवे यांनी म्हटलंय. तर भरत गोगावले यांची मिमिक्री करत आता तुमची उलटी गिनती सुरू झाली असल्याचा इशारा देखील थोरवेंनी दिला. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहराध्यक्षपदी पूर्व भागात सुनील टिंगरे आणि पश्चिम भागात सुभाष जगताप यांची निवड झाली आहे. कार्याध्यक्षपदी फेरनिवड करत रुपाली ठोंबरे, हाजी फिरोज शेख, अक्रूर कुदळे यांना कार्याध्यक्षपदी काम करण्याची संधी देण्यात आली आहे. लांब पल्ल्याच्या प्रवासादरम्यान आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सवलत दिली जाणार आहे. येत्या जुलैपासून ही योजना कार्यान्वित होणार असल्याची घोषणा मंत्री सरनाईक यांनी केली. तर याचा फायदा ई-शिवनेरी सारख्या बसनं प्रवास करणाऱ्या अनेक लोकांना होणार आहे. लाडकी बहीण या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेतील आयकर भरणाऱ्या लाभार्थी महिलांच्या कुटुंबाची माहिती अद्यापही मिळू शकलेली नाही. राज्य सरकारनं आयकर विभागाकडे माहिती मागवली असली तरी तशी माहिती देण्याबाबत आयकर विभागानं केंद्राच्या वित्त मंत्रालयाकडे हा प्रस्ताव पाठवला असून केंद्राच्या मान्यतेनंतरच ही माहिती मिळू शकेल. कांदिवली पूर्व परिसरातील ठाकूर संकुलद्वाराजवळच्या जलवाहिनीची जोडणी आणि नवीन व्यासाची झडप बसवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतलाय. त्यासाठी पाणीपुरवठा आज दुपारी 1:30 वाजल्यापासून ते 3 जूनला सकाळी 7:30 वाजेपर्यंत बंद असेल. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली आहे. ती 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. त्यामुळे पेरणीची घाई करू नये असा सल्ला कृषी विभागाकडून देण्यात आलाय. राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत मोठी वाढ झाली असून गेल्या 24 तासात 65 रुग्ण आढळले. त्यात पुण्यामध्ये सर्वाधिक 25 रुग्ण असून त्याखालोखाल मुंबईत 22 रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात या वर्षातील कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 814 वर पोहोचली आहे. ठाणे शहरात कोरोनाची 100 पार झाली असल्यामुळे आरोग्य यंत्रणेचं टेन्शन वाढलंय. गेल्या आठवड्याभरापासून ठाण्यामध्ये 2 आकडी रुग्ण कोरोना बाधित असताना अचानक रुग्णसंख्येत वाढ झाली. ठाण्यात रविवारी 5 रुग्ण आढळले असून आतापर्यंत 108 कोरोना बाधित रुग्णांची नोंदणी झाली आहे. आरबीआयनं गेल्या आर्थिक वर्षामध्ये विनियमित संस्थांवरती अंमलबजावणी कारवाई केली आणि कायद्याच्या तरतुदींच्या उल्लंघनासाठी एकूण 353 दंड लावले. या दंडाअंतर्गत 54.78 कोटी रुपये वसूल केले. भारतीय रिझर्व्ह बँक सलग तिसऱ्यांदा 0.25% व्याजदर कपात करू शकते. अमेरिकेनं आयात शुल्क वाढवल्यामुळे निर्माण झालेल्या अनिश्चिततेच्या पार्श्वभूमीवर वाढीस चालना मिळेल. आरबीआयची पतधोरण समितीची बैठक 4 जूनला सुरू होते आणि 6 जून रोजी निर्णयाची घोषणा करण्यात येईल. दिवंगत लोकनेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांची 3 जूनला पुण्यतिथीनिमित्तानं बीडच्या परळी इथल्या गोपीनाथ गडावरती विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय. कर्नाक पूल तब्बल 2.5 वर्षांच्या पुनर्बांधणीनंतर बांधून पूर्ण झालाय. पूल बांधणीनंतरची उर्वरित कामं केली जात असून ती पूर्ण झाल्यावर 10 जूनला हा पूल वाहतुकीसाठी खुला केला जाणार आहे. त्यामुळे दक्षिण मुंबईतील मस्जिद बंदर, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आणि मोहम्मद अली मार्ग या परिसरातील कोंडी फुटणार आहे. पावसामुळे पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डात राज्यासह परराज्यातनं फळभाज्यांची आवक कमी होते आहे. आवक कमी झाल्यामुळे टोमॅटो, फ्लॉवर, वांगी, सिमला मिरची, शेवग्याच्या भावात गेल्या आठवड्याच्या तुलनेनं 10 ते 20% वाढ झाली होती. अन्य सर्वच फळभाज्यांचे भाव मागील आठवड्याच्या तुलनेनं स्थिर होते. पावसानं उघडीप दिली असली तरी पुणे बाजार समितीच्या गुलटेकडी मार्केट यार्डातील फुल बाजारात फुलांची आवक निम्म्यानं घटली आहे. बाजारात येणाऱ्या फुलांमध्ये 50% ओली फुलं बाजारात दाखल होत आहेत. भिजलेल्या फुलांच्या तुलनेत सुक्या आणि दर्जेदार फुलांना चांगला भाव मिळतोय. हिंदुस्थानातील सर्वात मोठी विमान कंपनी इंडिगोनं 30 नवीन एअरबस 350 वाईड बॉडी विमानांसाठी A350 वाईड बॉडी विमानांसाठी ऑर्डर दिली आहे.
या कराराची किंमत 4 ते 5 अब्ज डॉलर्स म्हणजेच अंदाजे 40,000 कोटी रुपये असल्याचं सांगितलं जात आहे. पुणे आंतरराष्ट्रीय विमानतळावरून आता 235 विमानांची ये-जा होणार आहे. यापूर्वी पुणे विमानतळावरून दिवसाला 220 विमानांची ये-जा होत होती. मुरलीधर मोहोळ यांनी पाठपुरावा केल्यानंतर 15 उड्डाणं वाढवण्यात आली आहेत. सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची पदव्युत्तर अभ्यासक्रमांच्या प्रवेशासाठी ऑनलाईन परीक्षा 3 ते 5 जून दरम्यान होणार आहे. यासाठी विद्यार्थ्यांना आता घर बसल्या ही परीक्षा ऑनलाईन देता येणार आहे. एखाद्याला रागावणं किंवा खडसावणं म्हणजे आत्महत्या करण्यास प्रवृत्त करणं नव्हे, असं निरीक्षण नोंदवत सुप्रीम कोर्टानं मद्रास उच्च न्यायालयाचा निर्णय रद्द करत एका शिक्षकाला दोषमुक्त केलं. वसतिगृहातील एका विद्यार्थ्याच्या आत्महत्येप्रकरणी उच्च न्यायालयानं शाळा आणि वसतिगृहाचा प्रभारी असलेल्या एका शिक्षकाला दोषी ठरवलं होतं. विद्यार्थ्याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा आरोप या शिक्षकावर होता. बहुचर्चित आणि बहुप्रतीक्षित बीडीडी चाळ पुनर्विकासाचा नायगाव इथला पहिला टप्पा लवकरच पूर्ण होण्याची शक्यता आहे. 100 वर्ष जुन्या बीडीडी चाळींची जागा आता गगनचुंबी टॉवर्सनी घेतली आहे. पहिल्या टप्प्यातील 8 टॉवरचं काम येत्या डिसेंबरपर्यंत पूर्ण होणार आहे. बोरिवलीच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानातील 80,000 झोपडपट्टीधारकांना दिलासा मिळाला आहे. खासगी वनं म्हणून संरक्षित केलेल्या जमिनी संरक्षित जंगल क्षेत्रात वगळण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. त्यामुळे इथल्या 80,000 झोपडीधारकांना दिलासा मिळणार आहे. मान्यताप्राप्त प्राचार्य आणि प्राध्यापकांची भरती न केल्यामुळे लॉ कॉलेजमधील 74 पैकी 40 महाविद्यालयांना मुंबई विद्यापीठानं नोटीस पाठवली आहे. त्यात 1 लाखांचा दंडही ठोठावलाय. सीईटीच्या प्रवेशासाठी एनओसी देण्यास सुद्धा नकार देण्यात आलाय. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून पुढील महिन्याभरात विमानसेवा सुरू होण्याचे संकेत मिळत आहेत. त्यानुसार संबंधित यंत्रणा कामाला लागल्या आहेत. मात्र विमानतळाच्या उद्घाटनापूर्वी नामकरणाचा प्रश्न निकाली काढण्यासाठी सर्वपक्षीय संघर्ष समिती मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. महाराष्ट्रात पावसाळ्यात मलेरिया, डेंग्यू, चिकनगुनिया यासारख्या साथीच्या आजारांचं प्रमाण गेल्या 3 वर्षात लक्षणीय वाढलंय. यंदा मुदतपूर्व पावसामुळे राज्यात मलेरिया, डेंग्यूचं संकट गडद होणार असल्याचं आरोग्य विभागाच्या डॉक्टरांचं म्हणणं आहे. त्यामुळे काळजी घेण्याचं आवाहन आरोग्य विभागानं केलंय. भारतीय डाक विभागानं आता पत्ता शोधणारी नवीन प्रणाली जारी केली आहे. त्याला डिजिपिन असं नाव देण्यात आलंय. याचा हेतू देशातील कुठलाही भाग किंवा कोपऱ्याचा पत्ता डिजिटलपणे मिळू शकतो. डाक विभागानं हैदराबाद आणि इस्रोसोबत मिळून ही प्रणाली विकसित केली आहे. राज्यात नवीन इलेक्ट्रिक वाहन धोरण 5 वर्षांसाठी लागू झालंय. त्यात विजेवर चालणाऱ्या वाहनांसोबतच चार्जिंग स्टेशन उभारण्यासाठी देखील सवलती जाहीर करण्यात आल्या आहेत. त्यानुसार 4,135 चार्जिंग स्टेशनसाठी सबसिडी मिळणार असून त्यासाठी 10 लाखांपर्यंत आर्थिक मदत मिळणार आहे. त्यानंतर एक मोठी बातमी आहे. एफडीएनं अन्न सुरक्षा नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी झेप्टोची मूळ कंपनी किराणा कार्ट टेक्नॉलॉजीज प्रायव्हेट लिमिटेडचा धारावी इथला परवाना निलंबित केलाय. एफडीएनं धारावी इथल्या झेप्टोच्या गोदामावरती अचानक छापा टाकला. त्यावेळी मोठ्या प्रमाणात अनियमितता आढळून आली. त्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे. छापेमारी दरम्यान अधिकाऱ्यांना काही अन्नपदार्थांवरती बुरशीची वाढ झालेली आढळून आली. तर कोल्ड स्टोरेजचं तापमान नियमानुसार राखलं गेलेलं नव्हतं. अन्नपदार्थ साचलेल्या आणि तुंबलेल्या पाण्याजवळ ठेवलेले होते. अस्वच्छ परिसरात अन्नपदार्थ थेट जमिनीवरती ठेवले होते. मुदत संपलेले अन्नपदार्थ वेगळे केलेले नव्हते. या सगळ्या बाबी इथे आढळून आल्या. त्यामुळे झेप्टोचा परवाना निलंबित करण्यात आलाय अन्न आणि औषध प्रशासनाकडनं. अकोला जिल्ह्यातील बार्शी टाकळी तालुक्यात शेतात ज्वारी कापणी दरम्यान 4 फूट उंच ज्वारीच्या कणसांवरती चढलेल्या 2 कोब्रा नागांचं दर्शन झालं. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे. पिंपरी चिंचवडमध्ये अवैधरित्या पिस्तूल बाळगून त्याची विक्री करणाऱ्या 3 सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडनं 8 लाखांची 5 देशी बनावटीची पिस्तूल आणि 20 जिवंत काडतुसं असा मुद्देमाल जप्त केला. पिंपरी चिंचवडमधील विठ्ठलनगर परिसरात सिगारेट मागितल्याच्या रागातनं एका 26 वर्षीय तरुणाची सिमेंटचा ब्लॉक डोक्यात घालून हत्या करण्यात आली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून पोलिसांकडनं तपास सुरू आहे. ऊसतोड कामगारांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या बीड जिल्ह्यामधनं प्रत्येक वर्षी 1,75,000 मजूर ऊसतोडीच्या कामाला जातात. त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढण्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. यात 30 ते 35 वयोगटातील महिलांचा अधिक समावेश आहे. तसंच 1,523 महिला गर्भवती असतानाही ऊसाच्या फडात काम करत असल्याचं दिसून आलं. वाढीव हमीभावासोबतच कापसाच्या लागवड खर्चात झालेल्या वाढीमुळे शेतकऱ्यांच्या चिंता वाढल्या आहेत. गेल्या हंगामातील अनुभव बघता वाढीव हमीभाव
केवळ कागदावरतीच राहणार की प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरी पडणार याबद्दल साशंकता व्यक्त होते। त्यामुळे वर्षभर राबल्यानंतरही शेतकऱ्याच्या पदरी केवळ 6,950 रुपयेच मिळत आहेत। भारताची सीमा ओलांडून पाकिस्तानात गेलेली सुनीता जामगडे पाकिस्तानातील 3 नागरिकांच्या संपर्कात होती। इंस्टाग्रामवरून संपर्कात आलेल्या त्या तिघांना भेटण्यासाठी सुनीता पाकिस्तानात गेल्याची माहिती तपासादरम्यान समोर आली आहे। नागपुरात पारशिवनी तालुक्यातील नेऊरवाडा गावात सध्या वाघाची दहशत दिसते। वाघानं काही दिवसांपूर्वी एका बैलाची शिकार केल्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। काही दिवसांपूर्वी एका शेतकऱ्याची शिकार वाघानं केली होती, त्यामुळे वाघाचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिक करतायत। मुसळधार पावसामुळे सोलापुरातील भीमा नदी तुडुंब भरून वाहू लागली। यंदा भीमा नदी ऐन उन्हाळ्यातच वाहू लागली आहे। कराड शहराच्या विकासासाठी माजी नगराध्यक्ष राजेंद्रसिंह यादव यांच्या प्रयत्नातून दिलेल्या 325 कोटी रुपयांच्या कामाचा शुभारंभ करण्यात आला। पालकमंत्री शंभूराज देसाई, आमदार अतुल भोसले यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला। दरम्यान कराड शहराला यापुढील काळातही निधी कमी पडू देणार नसल्याचा शब्द शिंदे साहेबांनी दिल्याची माहिती यावेळी मंत्री शंभूराज देसाईंनी दिली। चाळीसगाव कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शासकीय हमीभावानुसार ज्वारी खरेदीचा शुभारंभ झाला। आतापर्यंत एकूण 452 शेतकऱ्यांनी ज्वारी विक्रीसाठी नोंदणी केली। मात्र अद्यापही मक्याची नोंदणी सुरू झालेली नाही, त्यामुळे ज्वारी खरेदीचं उद्दिष्ट आणि मुदतही शासनानं वाढवून द्यावी। तसंच मका उत्पादन शेतकऱ्यांसाठी तत्काळ मका खरेदी देखील सुरू करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली। मागील 8 दिवसांपासून सतत कोसळणाऱ्या पावसानं सिंधुदुर्गात काहीशी उसंत घेतली, त्यामुळे भात पेरणी करणारा शेतकरी सुखावलाय। हे वातावरण शेतीसाठी पोषक असल्यामुळे शेतकऱ्यांची भात पेरणीसाठी लगबग सुरू झाली आहे। मागील वर्षीपासून वृक्षारोपणाची ठप्प असलेली कामं जून उजाडला तरी हाती घेण्यात आलेली नाहीत। तर दुसरीकडे सामाजिक वनीकरण आणि वन विभाग प्रादेशिकच्या रोपवाटिकेत 3,17 लाखांची रोपं लागवडीच्या प्रतीक्षेत आहेत। कराडमध्ये अर्ध्या एकरात लावलेलं टोमॅटोचं पीक अज्ञातानं उपटून टाकलं, त्यामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय। एक मोठी बातमी बघूयात। बीड जिल्ह्यातील ऊसतोड मजुरांच्या संदर्भात केलेल्या आरोग्य तपासणीमधनं धक्कादायक वास्तव समोर आलंय। एकूण 78,000 महिला ऊसतोड कामगार आहेत। त्यातील 843 महिलांनी ऊसतोडीला जाण्यापूर्वी गर्भपिशवी काढल्याचं समोर आलंय। यात 30 ते 35 वयोगटातल्या महिलांचा समावेश जास्त आहे। तसंच 1,523 महिला गर्भवती असताना सुद्धा ऊसाच्या फडात मोळी आणि कोयता घेऊन काम करत असल्याचं उघड झालंय। त्यामुळे इतक्या मोठ्या प्रमाणात महिलांनी गर्भपिशवी काढण्याचं कारण काय असा सवाल उपस्थित होतोय। मुरुड जंजिरा शहराच्या समुद्रकिनारी असलेल्या वाहनतळावरती आता 4 चाकी छोट्या वाहनासाठी 50 रुपये आणि मोठ्या वाहनासाठी 100 रुपये दर आकारण्यात येणार आहे। 3 तासांसाठी ही रक्कम घेण्यात येईल। सिंधुदुर्गातील दोडामार्गच्या तिलारी परिसरात अत्यंत दुर्मिळ असलेला काळा नीलपंख म्हणजेच ओरिएंटल डॉलर बर्ड हा पक्षी आढळून आला। पक्षी निरीक्षक प्रवीण सातोस्कर यांनी या दुर्मिळ पक्षाचा शोध घेतला आणि अतिशय दुर्मिळ प्रजाती असलेल्या या पक्षाचं अस्तित्व सिंधुदुर्ग जिल्ह्यात सापडल्यामुळे इथली जैवविविधता पुन्हा एकदा अधोरेखित झाली आहे। 1 जून नंतरचा पाऊस हा मान्सूनचा पाऊस असतो। मे महिन्यात पाऊस पडल्यामुळे राज्यात अनेक ठिकाणी ओलावा आहे। चांगली बियाणं आणि खतं देऊन शेतीची मशागत करण्याचा सल्ला हवामान अभ्यासक पंजाबराव डंक यांनी राज्यातील शेतकऱ्यांना दिलाय। 1 इंच ओलावा असलेली जमीन पेरणीसाठी पोषक असल्याचं पंजाबराव डंक यांनी सांगितलं। गोंदियातील आमगाव रेल्वे स्थानकावरती एका 35 वर्षीय व्यक्तीनं आत्महत्या केली। ही व्यक्ती मध्य प्रदेशातली असून त्यानं त्याच्या पत्नी आणि मुलासमोरच आत्महत्या केली। क्षुल्लक कारणावरून दोघांमध्ये वाद झाल्यानंतर त्यानं टोकाचं पाऊल उचललं। महापालिकेनं बांधलेल्या कोस्टल रोडवरती दिव्यांअभावी प्रवास भीतीदायक ठरतोय। संध्याकाळी 7 नंतर या भागात काळाकुट्टा अंधार असतो। मागील 2.5 महिन्यांपासून पथदिवे बंदच असल्यामुळे प्रवास असुरक्षित वाटतोय। जळगावच्या गारखेडा गावाजवळ पुण्याकडे जाणाऱ्या संगीतम ट्रॅव्हल्सचा अपघात झाला। यात 5 ते 6 प्रवासी जखमी झालेत। एकतर्फी वाहतूक सुरू असून रस्त्याचा अंदाज न आल्यामुळे ट्रॅव्हल्स उलटल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे। चोपडा तालुक्यात मान्सूनपूर्व मशागतीत शेतकरी वर्ग व्यस्त असल्याचे दिसते। यावर्षी मे महिन्यातच पाऊस झाला, त्यामुळे ढगाळ वातावरणात शेतकरी मशागत करताना दिसतोय। मात्र शेतात कुठलं पीक पेरणी करावं अशी द्विधा मनस्थिती शेतकऱ्यासमोर आहे।
रायगड किल्ल्याच्या बांधकामाबद्दल पहिल्यांदाच एक महत्त्वाचा पुरावा समोर आलाय. दुर्गराज रायगडावरती हिंदुस्थानी पुरातत्व विभागाच्या उत्खनन कार्यादरम्यान एक ऐतिहासिक खगोलशास्त्रीय उपकरण यंत्रराज सापडलंय. या शोधामुळे रायगडच्या बांधकामात अत्याधुनिक आणि शास्त्रोक्त पद्धतीचा वापर झाल्याचा महत्त्वाचा पुरावा हाती लागलाय. बुलढाण्यात मोहे गावाजवळ एसटीनं दुचाकीला धडक दिली. या दुचाकीवरील दोघं गंभीर जखमी झाले. जखमींना सामान्य रुग्णालयात हलवण्यात आलंय. बीडच्या खामगाव पंढरपूर राष्ट्रीय महामार्गावरील नित्रूड गावाजवळ भीषण अपघात झाला. टेम्पो आणि रिक्षाचा झालेल्या अपघातात 4 जणांचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी आहेत. मध्यरात्री हा अपघात झाला असून जखमींवरती शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. माजी मंत्री सुरेश खाडे यांच्या प्रयत्नानं मिरजमधील 2 वसतिगृहांच्या नूतन इमारतीचं लोकार्पण पार पडलं. सर्वसामान्यांची मुलं मागासवर्गीय विद्यार्थ्यांच्या वसतिगृहात शिक्षण घेतात. त्यामुळे सामाजिक न्याय विभागाची वसतिगृह 3 स्टार करणार असून राज्यातील 125 वसतिगृहांसाठी 1200 कोटींची तरतूद करण्यात आली आहे. अकोला जिल्ह्यातील बाळापूर जवळच्या बाकार्डी पुलावरनं कार कोसळून झालेल्या अपघातात बाळापुरातील 3 रहिवाशांचा मृत्यू झाला तर 1 जण जखमी झालाय. वाडेगावहून बाळापूरकडे येणारी ही 4 चाकी गाडी बाकार्डी पुलावरनं खाली पडून कारमधील 3 जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संतनगरी शेगावच्या गजानन महाराजांची पालखी आज पंढरपूरच्या दिशेनं काल रवाना झाली. तब्बल 700 वारकरी या पायी दिंडीमध्ये सहभागी झाले. पुढचे 33 दिवस पायी प्रवास करून ही पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे. लोकशाहीर अण्णाभाऊ साठे इतरांसाठी जगले. त्यांनी प्रत्येक समाजासाठी लढा दिला. वाटेगाव इथल्या प्रस्तावित जागेत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचं नियोजित स्मारक लवकरात लवकर उभं राहून हा परिसर माणसांनी फुललेला दिसेल असं प्रतिपादन सामाजिक न्यायमंत्री संजय शिरसाट यांनी केलं. आता मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होणार असल्यामुळे राज्यातील हवामानात लवकरच मोठे बदल दिसून येतील. बदललेल्या वातावरणामुळे मान्सूनच्या प्रवासाची गती कमी होण्यास सुरुवात झाली. त्यामुळे आता मान्सूनचा प्रवास पूर्णपणे रखडलाय. किमान 10 जूनपर्यंत तरी मान्सूनचा प्रवास थांबणार असल्याचा अंदाज आहे. पावसाच्या आगमनानं सुक्या माशांचा हंगाम लवकर सुरू झालाय. पावसामुळे मासेमारीवरती परिणाम झाल्यामुळे बाजारात ताज्या माशांची आवक घटली. त्यामुळे ग्राहकांनी सुक्या माशांना पसंती दिली असून महिलांनी घरगुती वापरासाठी सुकी मच्छी साठवण्यास सुरुवात केली. त्यामुळे बाजारात खरेदीसाठी लोकांची गर्दी वाढतीये. राज्यातील बहुतांश भागाला मान्सूनपूर्व पावसानं अक्षरशः झोडपून काढले. पिंपरी चिंचवड शहरात सुद्धा मे महिन्यात पहिल्यांदाच गेल्या 17 वर्षातील सर्वाधिक पाऊस झाला. यंदा पिंपरी चिंचवड शहरात मे महिन्यात 19 दिवस पाऊस झाला. मे महिन्यात सर्वाधिक दिवस पाऊस पडण्याचा विक्रम यंदा पहिल्यांदाच झालाय. या 19 दिवसात विक्रमी 378.7 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी अॅग्रिस्टॅक योजनेअंतर्गत राज्यात 1 कोटी शेतकऱ्यांनी नोंदणी करून शेतकरी ओळख क्रमांक काढला. राज्यात एकूण शेतकरी खातेदार 1.71 कोटी असून त्यापैकी 1 लाख शेतकऱ्यांनी नोंदणी केली असून 70 लाख खातेदारांनी नोंदणी करणं अद्याप बाकी आहे. राज्यातील बाजार समितीमध्ये 25,000 क्विंटल कांद्याची आवक झाली. कमीत कमी 600 रुपयांपासून ते 1,350 रुपयांपर्यंतचा दर मिळाला तर भुसावळ बाजारात कमीत कमी 1,000 रुपये दर मिळाला आहे. सरकारी आणि खासगी अनुदानित शाळेतील 1ली आणि 8वीच्या विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तकांचा लाभ दिला जातो. शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांच्या हाती देण्यासाठी आतापर्यंत 78.20% पुस्तकं जिल्ह्यात पोहोचली आहेत. मोफत पाठ्यपुस्तकं बालभारतीच्या पुण्यातल्या डेपोतनं जिल्ह्यातील 14 तालुक्यात पोहोच करण्यात आली आहे. 11वीच्या ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसाठी येणाऱ्या सर्व अडचणी दूर करण्यात आल्या. पहिल्या फेरीतील नोंदणीत 1 जूनपर्यंत 10 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती सहसंचालक डॉ. श्रीराम पांझाडे यांनी दिली. 4 वर्षांच्या BA, BSc, BEd हा अभ्यासक्रम पुढील वर्षापासून बंद करण्याचा निर्णय राष्ट्रीय अध्यापक शिक्षण परिषदेनं घेतलाय. त्यामुळे रद्द केलेली प्रवेश प्रक्रिया पुन्हा राबवण्याच्या सूचना उच्च आणि तंत्र शिक्षण विभागानं राज्य सामायिक प्रवेश परीक्षा कक्षाला दिल्या आहेत. त्यानुसार या अभ्यासक्रमाच्या प्रवेश परीक्षेसाठी आजपासून विद्यार्थ्यांना अर्ज भरता येणार आहे. द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंटंट्स ऑफ इंडिया यांच्या वतीनं सप्टेंबर 2025 मध्ये होणाऱ्या CA परीक्षांचं वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावरती जाहीर करण्यात आलंय. CA परीक्षांसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रक्रिया 5 जुलै 2025 पासून सुरू होणार आहे. उमेदवारांना विलंब शुल्काशिवाय 18 जुलैपर्यंत अर्ज करता येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची अंतिम तारीख 21 जुलै आहे. अरुणाचल प्रदेशातील अंजाव जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे तरुण अडकला होता. वाहणारी नदी ओलांडताना लाटांचा सामना करून त्यानं
स्वतःचा जीव धोक्यात घालून पूल ओलांडला. सिक्कीममधील मंगन इथे नद्या वाहत असल्यामुळे नदीच्या जोरदार प्रवाहामुळे पुलाचं नुकसान झालंय. पुलाची परिस्थिती बघून प्रशासनानं पूल बंद करण्याचा निर्णय घेतलाय. मिझोराममधील लॉंगटलाई इथे मुसळधार पावसामुळे इमारत कोसळली आहे. अपघातस्थळी मदत आणि बचाव कार्य सुरू आहे. आसाममधील लखीमपूरमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. आलेल्या पुरामुळे तिथल्या गावांचं रूपांतरण हे बेटात झालंय. त्यामुळे इथल्या लोकांना आपली घरं सोडण्यास भाग पडलंय. आसाममध्ये ब्रह्मपुत्रा नदी धोक्याच्या पातळीच्या वरती वाहतीये किंवा पातळी ओलांडली गेली आहे आणि तिथल्या सखल भागात पाणी शिरल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालंय. नदीच्या उग्र स्वरूपामुळे लोकांमध्ये सध्या भीतीचं वातावरण आहे. आसाममधील श्रीभूमीमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेलेत. रस्त्यावरती पाणी साचल्यानं लोकांना घराबाहेर पडणं सुद्धा अवघड झालंय. त्रिपुरातील आगरतळा इथे पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे सखल भागात पाणी साचलं. पूर परिस्थितीमुळे लोकांनी तिथल्या उंच घरांमध्ये आणि शाळांमध्ये आश्रय घेतलाय. मणिपूरच्या इम्फाळमध्ये पडणाऱ्या मुसळधार पावसामुळे पूर परिस्थिती निर्माण झाली. पावसामुळे रस्ते पाण्याखाली गेले. तिथल्या प्रशासनानं बोटींद्वारे लोकांना सुरक्षित ठिकाणी हलवलंय. मणिपूरची राजधानी असलेल्या इम्फाळमध्ये पावसामुळे हाहाकार माजला. सर्व रस्त्यावरती पाणी साचलंय. अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलंय. त्यामुळे नागरिकांचं स्थलांतरण करण्यात आलंय. दिल्लीहून श्रीनगरला जाणारं इंडिगोचं विमान खराब हवामानामुळे टर्ब्युलन्समध्ये अडकलं. विमानाला जोरदार झटके बसू लागल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचं वातावरण होतं. पायलटनं श्रीनगरच्या एअर ट्रॅफिक कंट्रोलला माहिती दिली आणि विमानाचं आपत्कालीन लँडिंग केलं. ज्यांनी ऑपरेशन सिंधूरवरती सवाल उपस्थित केले त्यांना जनता 2026 मध्ये जबाब देईल, असं म्हणत गृहमंत्री अमित शहांनी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जींवर टीका केली. पंजाबमधल्या अमृतसरमध्ये बीएसएफनं 4 ड्रोन जप्त केले. या ड्रोनसोबत बीएसएफनं ड्रग्ज देखील जप्त केलेत. तर विशिष्ट गुप्तचर माहिती आणि नियमित देखरेखीच्या कर्तव्यावरती आधारित शोध मोहिमेदरम्यान हे ड्रोन जप्त करण्यात आले. अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या शिखरावरती सोन्याचा मुलामा चढवण्यात आलाय. सर्व शिखरावरती सोन्याचा मुलामा चढवण्यात येणार आहे. तर आज संध्याकाळी कलश यात्रा निघणार आहे. राजस्थानच्या कोटामध्ये एका व्यक्तीवरती दिवसाढवळ्या चाकून हल्ला करण्यात आला. हल्ल्याची घटना सीसीटीव्हीत कैद झाली. बिहारच्या आरा इथे स्टेशनवरती चालत्या ट्रेनमधनं एक महिला पडली. त्यावेळी तिथे उपस्थित आरपीएफ जवानांनी धाव घेत या महिलेचा जीव वाचवला. उत्तर प्रदेशच्या अमरोहामध्ये ट्रॅक्टरवरती काही मुलांकडून स्टंटबाजी करण्यात आली. भरधाव वेगात काही तरुण ट्रॅक्टर चालवत होते. ही स्टंटबाजी करणाऱ्यांचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. मध्य प्रदेशच्या उन्नावमध्ये स्टंटबाजी करणं युवकांना चांगलंच महागात पडलं. पोलिसांनी स्टंटबाजी करणाऱ्या 6 तरुणांना पकडलंय. या तरुणांची बाईक सुद्धा जप्त करण्यात आली. गुजरातच्या अहमदाबादमध्ये पोलिसांनी एका व्यक्तीला बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला असून प्रशासनानं चौकशीचे आदेश दिलेत. उत्तर प्रदेशातल्या मैनपुरी इथे गावातील रस्ता बनवण्याच्या वादातनं हाणामारी झाली. 2 गटांनी एकमेकांवरती लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. या हाणामारीत 6 जण जखमी झाले. राजस्थानच्या जयपूरमध्ये जमिनीच्या वादातून 2 गटात हाणामारी झाली. या हाणामारीत 4 जण जखमी झालेत. या प्रकरणी पोलिसांनी दोन्ही गटातील व्यक्तींवरती गुन्हा दाखल केला. देशात कोरोना व्हायरसच्या रुग्णांमध्ये वाढ होते. देशात सध्या कोविड रुग्णांची संख्या 3758 इतकी असून मागील 24 तासात 363 नवीन कोरोना रुग्ण आढळलेत. केरळमध्ये सर्वाधिक 1400 रुग्ण आढळले असून महाराष्ट्रात 485 कोरोना रुग्ण आहेत. केंद्र सरकारनं मे 2025चे वस्तू आणि सेवा कर संकलनाचे आकडे जाहीर केलेत. सरकारी अहवालानुसार या महिन्यात एकूण जीएसटी संकलन 2 लाख कोटी रुपये होतं, जे गेल्या वर्षीच्या तुलनेत 16.4% जास्त आहे. युक्रेननं रशियावर पुन्हा एकदा हल्ला केला. युक्रेननं रशियावरती ड्रोन हल्ला केला असून या हल्ल्यात रशियातील 40 एअरबेस उद्ध्वस्त झालेत. युक्रेननं रशियावरती केलेल्या हल्ल्यात रशियाचे अत्यंत हायटेक विमान उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा युक्रेननं केलाय. A-50 आणि Tu-95 उद्ध्वस्त करण्यात आल्याचा दावा युक्रेननं केलाय. युक्रेनचे सर्व ड्रोन हल्ले परतावून लावले असल्याचा दावा रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलाय. रशियानं हे हल्ले परतावल्याचं त्यांनी सांगितलं.
युक्रेननं रशियावर केलेल्या हल्ल्यानंतर रशियानं सुद्धा युक्रेनच्या सैन्यावरती हल्ला केल्याचा दावा केलाय. रशियानं केलेल्या हल्ल्यात युक्रेनचे 12 जवान ठार झाल्याचा दावा रशियानं केलाय. जगभरात पाकचा दहशतवादी चेहरा पुन्हा एकदा उघड झालाय. पाकमधनं मोस्ट वॉन्टेड ISISच्या दहशतवाद्याला अटक करण्यात आली. तुर्कस्तान आणि अमेरिकेनं या दहशतवादावरती मोठं बक्षीस जाहीर केलं होतं. नेपाळची राजधानी काठमांडूमध्ये राजेशाही समर्थकांचं आंदोलन पुन्हा एकदा तीव्र झालंय. नेपाळला पुन्हा एकदा हिंदू राष्ट्र जाहीर करा आणि राजेशाही पुन्हा प्रस्थापित करण्याची मागणी या आंदोलनातून करण्यात आली. नासाचं नेतृत्व करण्यासाठी इलॉन मस्क यांचे सहकारी जेरेड इसाकमन यांचं नाव निश्चित करण्यात आलं होतं. मात्र ते आता मागे घेण्यात येत असल्याची माहिती ट्रम्प यांनी दिली. त्यामुळे इलॉन मस्क यांना धक्का बसलाय. यंदाच्या IPLला नवा चॅम्पियन्स मिळणार आहे, कारण पंजाबनं मुंबई इंडियन्सचा पराभव करत थेट फायनलमध्ये प्रवेश केला. त्यामुळे 3 जूनला RCB विरुद्ध पंजाब असा अंतिम सामना होणार आहे.